नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर पीएम किसान योजनेचा हप्ता घेत असाल तर तुमच्यासाठी खास करून केंद्र सरकारच्या माध्यमातून एक नवीन योजना आता सुरू करण्यात आली आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला 3000 रुपये भेटणार आहे। शेतकरी मित्रांनो, म्हणजे तुम्हाला पीएम किसान योजनेचा निधी जो आहे तर तो 2000 रुपये तुम्हाला मिळणारच आहे। आणि आता पीएम किसान योजनेचे जे शेतकरी आहेत तर ते सन्मान निधी योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना आता तुम्हाला 3000 रुपये मिळणार आहेत। तर ते कसा लाभ घ्यायचा आणि कोणती नवीन योजना आता केंद्र सरकारच्या माध्यमातून आली आहे, सर्वांनी लक्ष देऊन बघा। सरकारच्या माध्यमातून एका योजनेअंतर्गत दरमहा तुम्हाला 3000 रुपये मिळणार आहेत। बघा शेतकरी मित्रांनो, दरमहा म्हणजे 3000 रुपये तुम्हाला महिन्याला एका नवीन योजनेच्या मार्फत आता मिळणार आहे। असे एकूण तुम्हाला 5000 रुपये आता पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना आता मिळणार आहेत। तर मित्रांनो बघा, आता जर तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 2000 रुपयांचा तुम्हाला 4 महिन्यातून एकदा जर तुम्ही लाभ घेत असाल, तुम्हाला देखील या नवीन योजनेमधून तुम्हाला महिन्याला 3000 रुपये मिळणार आहेत। बघा, फक्त पीएम किसानच्या योजनेच्या शेतकरी जे लाभार्थी आहेत त्यांनाच हा लाभ आता मिळणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, नवीन योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून काढली आहे। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, त्यामधून तुम्हाला आता टोटल तुम्हाला 3000 रुपये आता मिळणार आहेत। तर बघा, म्हणजे शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारच्या माध्यमातून तुम्हाला 4 महिन्यातून एकदा जे 2000 रुपये मिळतात, तर ते 4 महिन्यातून एकदा तुम्हाला 2000 रुपये मिळत असतात, तर त्याची तुम्हाला खूप वाट पाहावी लागते असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे। त्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्व पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना नवीन योजना काढण्यात आलेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, ज्यामधून तुम्हाला महिन्याला 3000 रुपये मिळणार आहेत। बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर हा 3000 रुपयांचा लाभ घ्यायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता केंद्र सरकारच्या माध्यमातून तुम्हाला महिन्याला 3000 रुपये मिळण्याची घोषणा झाली आहे। तुम्हाला आता 3000 रुपयांचा लाभ कसा मिळवायचा बघा, तर नेमकी योजना तरी आहे कोणती बघा। तर 3000 रुपये घेण्यासाठी तुम्हाला नेमकं काय करावं लागणार आहे बघा। यासाठी आता केंद्र सरकारच्या माध्यमातून अटी काय आहेत बघा, पात्रता काय आहेत बघा, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। शेतकरी मित्रांनो, तर तुम्हाला फक्त एक छोटंसं काम करायचं आहे, लगेचच तुम्हाला हे 2000 आणि आता आम्ही जे सांगणार आहे म्हणजे नवीन योजना आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला 3000 रुपये असे टोटल 5000 रुपये मिळणार आहेत। चला तर मग शेतकरी मित्रांनो, हे 5000 रुपये तुम्हाला कसं मिळवायचं ते या व्हिडिओमध्ये पाहूया। पुढील फक्त 2 मिनिटे व्हिडिओ बघा, तुम्हाला 3000 रुपये नवीन योजनेच्या माध्यमातून कसे मिळवायचे ते सांगतो। बघा, आता पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना सरकारच्या एका नवीन योजनेअंतर्गत दर महिन्याला तुम्हाला 3000 रुपये मिळणार आहेत। पीएम किसान सन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी तुम्हाला 6000 रुपये आर्थिक मदत आता सरकारकडून दिली जाते। तुम्हाला पण माहिती आहे शेतकरी मित्रांनो, तर हे 6000 रुपये दर तुम्हाला 4 महिन्यांनी 2000 रुपयाच्या 3 हप्त्यामध्ये वितरित तुमच्या बँकेमध्ये केली जाते। तर 12 सप्टेंबर 2019 रोजी सुरू झालेल्या या योजनेतून तुम्हाला आतापर्यंत शेतकऱ्यांना 18 हप्ते देण्यात आले आहेत। तुम्हाला 18 हप्ते आतापर्यंत देण्यात आलेले आहेत। बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला 3000 रुपये कसे मिळवायचे सांगतो, सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। बघा, 18 हप्ता तुम्हाला जवळपास 18 हप्ता टोटल 9.4 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला आणि शेतकऱ्यांना 19व्या हप्त्याची प्रतीक्षा आता लागलेली आहे। त्यातच आता केंद्र सरकारने दुसरी नवीन जी योजना काढलेली आहे, ज्या अंतर्गत पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा 3000 रुपये मिळणार आहेत। असे टोटल 5000 रुपये पीएम किसानच्या योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना आता मिळणार आहेत। चला तर मग ही योजना कोणती आहे ती पाहू। शेतकरी मित्रांनो, लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे। तुम्हाला आता या योजनेमार्फत 3000 रुपये महिन्याला तुम्हाला कसं मिळवायचं आहे बघा। त्याआधी शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आता हे जे महिन्याला 3000 रुपये मिळणारी केंद्र सरकारची जी योजना आहे, यासाठी पात्रता कोणती सरकारने ठेवली आहे, पात्रता कोणती लागणार आहे, पात्रते बघा कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत, या योजनेसाठी तुम्ही पात्र असणार आहात का, या योजनेसाठी तुम्हाला कागदपत्रे भरायची कोणती आहेत, कुठे जाऊन तुम्हाला अर्ज भरायचा आहे, याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे।
त्यामुळे तुम्हाला जर महिन्याच्या महिन्याला 3000 रुपयांचा लाभ पाहिजे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे शेतकरी मित्रांनो, कारण व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय तुम्हाला ही अर्ज कसा करायचा समजणार नाही, कारण अर्ज केल्याशिवाय तुम्हाला या 3000 रुपयांचा लाभ जो आहे तर तो मिळणार नाही। 3000 रुपये तुम्हाला कसे मिळवायचे ते बघा शेतकरी मित्रांनो, यासाठी तुमच्याकडे फक्त 5च कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत। फक्त तुम्हाला 5च कागदपत्रे लागणार आहेत। त्यामधील पहिले कागदपत्र आहे तुमचं आधार कार्ड, त्यानंतर दुसरं कागदपत्र आहे तुमचं फार्मर आयडी कार्ड। बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढला असेल तर तुम्हाला सुद्धा या 3000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। बघा हे कागदपत्र आहे। त्यानंतर तुमच्या बँकेचं पासबुक लागणार आहे। चौथं कागदपत्र आहे बघा पिवळे आणि केशरी रेशन कार्ड। तुमच्याकडे पिवळे आणि केशरी यापैकी एक जरी रेशन कार्ड असेल तरी सुद्धा तुम्ही यासाठी पात्र आहात। त्यानंतर 5वं कागदपत्र आहे तुमच्या जमिनीचा सातबारा उतारा। फक्त ही 5च कागदपत्र जर तुमच्याजवळ असतील तर तुम्हाला पण हा 3000 रुपयांचा लाभ मिळणार आहे शेतकरी मित्रांनो। तर बघा कसा मिळवायचा हा लाभ बघा, आणि यासाठी महत्त्वाच्या पात्रता देखील केंद्र सरकारच्या माध्यमातून आल्या आहेत। सर्वांनी बघा पात्रता कोणत्या आहेत त्या पात्रता देखील तुम्ही आता ते समजून घ्या। बघा काय पात्रता आहेत केंद्र सरकारच्या माध्यमातून पात्रता लावल्या आहेत। बघा आता PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांना ज्या पात्रता आहेत त्याच पात्रता आता या ठिकाणी आहेत। म्हणजे तुमच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड पाहिजे, तुमची जमीन 5 एकरपेक्षा कमी पाहिजे, तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी पाहिजे। परंतु यामध्ये एक पात्रता वेगळी आहे। बघा कोणती पात्रता वेगळी आहे शेतकरी मित्रांनो, ती म्हणजे तुमच्या घरातील आता कितीही लाभार्थी फायदा घेऊ शकतात। बघा PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांना फक्त आता एकालाच लाभ मिळणार आहे। परंतु ही जी नवीन योजना आहे तर घरातील तुम्ही कितीही, सरकारने कोणतीही अट घातली नाही, कितीही तुमच्या घरातील लाभार्थी आहेत त्यांना 3000 रुपयांचा लाभ सर्व घरातील सदस्यांना घेता येतो। तर बघा ही एक नवीन योजना आहे। या योजनेअंतर्गत PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा म्हणजे दर महिन्याला 3000 रुपये दिले जाते। त्या योजनेविषयी शेतकऱ्यांना फारशी माहिती नसल्यामुळे, कारण नवीन योजना आहे तुम्हाला लगेच याबद्दल काय माहिती नाही, कारण बरेच शेतकरी योजनेतून लाभापासून अजूनही वंचित आहेत। म्हणजे नवीन योजना आहे तुम्हाला याबद्दल काय माहिती नाही, त्यामुळे तुम्ही यापासून लांब आहे, वंचित आहे असं सरकारचं म्हणणं आहे। त्यांना आता योजना माहीतच नाही शेतकऱ्यांना, त्यामुळे तुम्ही यापासून लांब आहात। तर केंद्र सरकारकडून ही जी योजना शेतकऱ्यांना दरमहा तुम्हाला 3000 रुपयांचा लाभ आर्थिक मदत मिळावा यासाठी नवीन योजना सुरू करण्यात आली आहे। याचा लाभ कसा घ्यायचा बघा, तुम्हाला कागदपत्रे सांगितली, तुम्हाला पात्रता सांगितली, त्यानंतर बघा लाभ कसा घ्यायचा। या योजनेचा लाभ फक्त PM किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांनाच होतो। बघा तुम्ही PM किसान योजनेचा लाभ घेतला असेल तर तुम्हालाच हा लाभ मिळणार आहे। फक्त शेतकरी मित्रांना PM किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकरी मित्रांनाच हा लाभ मिळणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही आधी PM किसान योजनेचा एक जरी हप्ता घेतला असेल तर तुम्हाला हा 3000 रुपयांचा लाभ घेता येणार आहे। त्यामुळे तुम्हाला आधीच 2000 रुपये येणार आहेत। बघा आधीच तुम्हाला 2000 रुपये जे PM किसान योजनेचे आहे ते तर येणारच आहेत, आणि आत्ताचे 3000 रुपये तुम्हाला हे टोटल 5000 रुपये जर पाहिजे असेल तर व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे शेतकरी मित्रांनो। तुम्हाला 5000 रुपये मिळवायचे आहेत तर तुम्हाला महिन्याला 3000 रुपये कसे मिळवायचे आहेत बघा। आता या योजनेचा लाभ घेणे अतिशय सोपं आहे। तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तुमचे आधार कार्ड, बँकेचे पासबुक घेऊन तुमच्या जवळच्या CCS म्हणजे CSC या सेंटरवर म्हणजेच ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन निशुल्क नोंदणी करू शकता। एकदाची नोंदणी झाली की तुम्ही या योजनेत सहभागी होता येतं आणि या योजनेचा लाभ तुम्हाला सुरू होतो। तर बघा कसा घ्यायचा आहे लाभ, तर बघा मित्रांनो या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री किसान मानधन योजना। बघा या योजनेचं नाव काय आहे तर प्रधानमंत्री किसान मानधन योजना नाव आहे। योजना ही या योजनेअंतर्गत आतापर्यंत 20,48,871 शेतकऱ्यांची नोंदणी झालेली आहे। तुम्ही यासाठी नोंदणी केलाय का बघा, जे नोंदणी करतील त्यांनाच हा लाभ मिळणार आहे। तर त्यापैकी 13.8 लाख लाभार्थी हे पुरुष आहेत आणि 7.41 लाख एवढे महिला लाभार्थी आहेत। बघा महिला सुद्धा यासाठी लाभार्थी भरपूर आहेत, महिलांना सुद्धा याचा लाभ मिळतो। तर प्रधानमंत्री किसान मानधन योजनेअंतर्गत 3000 रुपये महिना पेन्शन घेण्यासाठी PM किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना दरमहा 55 रुपये ते 2000 रुपये अंशदान द्यावे लागतात। तेवढेच पैसे सरकारकडून सुद्धा जमा केले जातात। म्हणजे जर समजा
तुम्ही या योजनेत 2000 रुपये जमा केले, म्हणजे 200 रुपये जमा केले, तर सरकारकडून सुद्धा तुमच्या नावाने 200 रुपये जमा केले जातील। असे एकूण तुमचे 400 रुपये महिन्याला आता तुमच्या बँकेमध्ये जमा होणार आहेत। तर बघा, हे पैसे तुम्हाला या योजनेअंतर्गत वयाच्या 60 वर्षापर्यंत भरावे लागणार। त्यानंतर तुम्हाला 60व्या वर्षी दरमहा 3000 रुपये पेन्शन मिळण्यास सुरुवात होईल। हे तुम्हाला 3000 रुपये तुम्हाला दरमहा तुम्ही जिवंत असेपर्यंत मिळत राहतील। त्यामुळे तुमचे 60 वर्षानंतरचे जीवन तुम्हाला चांगल्या प्रकारे जगता येईल। तुमच्या उतार वयामध्ये या योजनेचा खूप तुम्हाला फायदा होतो। तर बघा, याचा लाभ कसा घ्यायचा आहे बघा। तर बघा, किती पैसे जमा करायचे आहेत तुमच्या वयामानानुसार ठरते। तुमचं वय किती आता त्यानुसार तुमचं ठरतं। जेवढे कमी वयापासून तुम्ही या योजनेत सहभागी होणार तेवढे कमी पैसे तुम्हाला भरावे लागतील। म्हणजेच 55 रुपये तुम्हाला आतापासून सुरुवात करू शकता। तुम्हाला वय जास्त असेल तर पैसे जास्त भरावे लागतात, म्हणजेच 200 रुपये किंवा त्यापेक्षा कमी। ही योजना 60 वर्षानंतर महिन्याला 3000 रुपये पेन्शन घेण्यासाठी अतिशय चांगली योजना आहे। उतार वयामध्ये तुमच्या गरजा भागवण्यासाठी, महिन्याला 300 रुपये तुम्हाला मिळवण्यासाठी, तसेच स्वावलंबी तुम्हाला जीवन जगण्यासाठी खूपच छान ही योजना आलेली आहे। शिवाय आपण जेवढे पैसे जमा यामध्ये करू शकतो तेवढे सरकारकडून हे पैसे जमा होणार आहेत आणि वयाच्या 60व्या वर्षापासून आपल्याला हे पैसे पेन्शनच्या स्वरूपात मिळायला लागतात। तुम्ही जर PM किसान योजनेचा जर नोंदणी केली असेल तर तुम्ही थेट प्रधानमंत्री मानधन योजनेत सामील होऊ शकता। एकाच वेळी तुम्ही PM किसान सन्मान निधी योजना तसेच प्रधानमंत्री मानधन योजना दोन्ही योजनांचा आता लाभ घेऊ शकता। तर बघा, PM किसान योजना तसेच लाभ घेत असलेला याचा लाभार्थ्यांना इतर योजनेचा लाभ मिळत नाही। जसे की तुम्हाला संजय गांधी योजनेचा लाभ असेल, त्यानंतर हा लाभ मिळत नाही, अजून बऱ्याच योजनांचा लाभ मिळत नाही। परंतु प्रधानमंत्री मानधन योजना लाभ हा PM किसान योजनेच्या शेतकऱ्यांना मिळणार आहे। त्यामुळे याचा लाभ नक्की घ्या शेतकरी मित्रांनो। व तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजनेच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो।